नेक्स्ट टॉपिक ॲप्लिकेशन ऑफ लेन्सेस. लेन्सेसचे आपल्याला ॲप्लिकेशन किंवा युजेस काय आहे ते बघायचं आहे. आपण दोन टाईपच्या लेन्सचा अभ्यास केलेला, कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स. मग या दोन्ही लेन्सेसचे ॲप्लिकेशन काय आहे, कोणत्या डिव्हाइसेसमध्ये कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये याचा यूज केला जातो ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. कॉन्केव्ह लेन्स यूज करायचा कॉन्व्हेक्स लेन्स यूज करायचा हे कशावर डिपेंड करणार आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये काय गरज आहे, काय रिक्वायरमेंट आहे त्यावर डिपेंड करेल की आपल्याला कॉन्केव्ह लेन्स यूज करायचा आहे का कॉन्व्हेक्स लेन्स यूज करायचा आहे. कारण दोन्ही लेन्सेसच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहे, इमेज फॉर्मेशनसुद्धा वेगवेगळं आहे. सो आपली गरज काय आहे त्यानुसार डिसाईड होतं की आपल्याला कोणत्या प्रकारचा लेन्स यूज करायचा आहे. सो फर्स्ट आपण बघूया व्हॉट इज यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्सचा यूज काय असतो. कॉन्केव्ह म्हटलं की लगेच समजलं पाहिजे की अशा शेपचा लेन्स असतो, बरोबर. याला अजून आपण काय बोलतो, डायव्हर्जिंग लेन्स. डायव्हर्जिंग लेन्स का बोलतो, कारण यामधून लाईटेज डायव्हर्ज होतं, बरोबर. एक असतं कॉन्व्हर्जन्स, एक असतं डायव्हर्जन. कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय, लाईटेज अशा एकत्र येणे. डायव्हर्जन्स म्हणजे काय, लाईटेज अशा दूर जाणे. सो कॉन्केव्ह लेन्सला आपण बोलतो डायव्हर्जिंग लेन्स. सो ज्या ॲप्लिकेशनमध्ये डायव्हर्जन्स ऑफ लाईटचा आपण यूज करू शकतो किंवा या प्रॉपर्टीचा यूज करू शकतो त्या ठिकाणी या लेन्सेसचा यूज केला जातो. आपण एक टॉपिक बघितलेला डिफेक्ट्स ऑफ विजन. डिफेक्ट्स ऑफ विजनमध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघितलेला, फर्स्ट डिफेक्ट बघितला, त्याला आपण बोलत होतो मायोपिया ऑर नियर साइटेडनेस. सो त्यामध्ये आपण बघितलं की ह्या डिफेक्ट करेक्शनसाठी आपण कॉन्केव्ह लेन्सचा यूज केलेला आहे. सो कॉन्केव्ह लेन्सचं एक ॲप्लिकेशन आपण मेन्शन करू शकतो. कॉन्केव्ह लेन्सेस आर यूज टू करेक्ट नियर साइटेडनेस, ज्याला अजून आपण बोलतो मायोपिया. आठवते हा टॉपिक आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे की मायोपिया म्हणजे काय असतो, त्यामध्ये इमेज कशी फॉर्म होते, मग त्याचं करेक्शन आपण कॉन्केव्ह लेन्सचा यूज करून कसा करतो. सो फर्स्ट आपण यूज मेन्शन करू शकतो किंवा फर्स्ट ॲप्लिकेशन काय मेन्शन करू शकतो, टू करेक्ट नियर साइटेडनेस ऑर मायोपिया. सो कॉन्केव्ह लेन्सेस आर यूज इन स्पेक्टॅकल्स. चष्म्यामध्ये यूज केले जातात कशासाठी, टू करेक्ट नियर साइटेडनेस ऑर मायोपिया. क्लिअर आहे, पहिलं अगदी सिम्पल आहे. सेकंड ॲप्लिकेशन, पीप होल इन द डोअर. दरवाजावर जी दुर्बीण असते त्या दुर्बीणमध्ये सुद्धा कॉन्केव्ह लेन्सचा यूज केला जातो. का यूज केला जातो, कारण दुर्बीणमधून आपण काय बघतो की सेफ्टीसाठी दरवाजाच्या बाहेर, दाराच्या बाहेर जो एरिया असतो त्याचा आपल्याला वाईड व्ह्यू पाहिजे असतो. सो हा वाईड व्ह्यू आपल्याला कॉन्केव्ह लेन्सचा यूज करून मिळू शकतो. म्हणून पीपहोलमध्ये किंवा दुर्बीणमध्ये दरवाजावर जे पीपहोल असतात त्याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्सचा यूज केला जातो. सो इथे आपण मेन्शन करू शकतो टू गेट वाईड व्ह्यू ऑफ द आउटसाइड. ओके. नेक्स्ट ॲप्लिकेशन, टॉर्चेस. टॉर्चमध्ये सुद्धा कॉन्केव्ह लेन्सचा यूज केला जातो. तुम्ही बघितलं असेल की टॉर्चमध्ये तुम्हाला छोटा एक बल्ब दिसते, स्मॉल बल्ब असतो. या बल्बपासून निघालेली जी लाईट असते ती आपल्याला स्प्रेड करायची असते, म्हणून त्यासाठी कॉन्केव्ह लेन्सचा यूज टॉर्चेसमध्ये केला जातो. सो इथे आपण लिहू शकतो टू स्प्रेड लाईट ओव्हर लार्ज एरिया. क्लिअर आहे. टॉर्चमध्ये जो स्मॉल बल्ब असतो त्यापासून निघालेली जी लाईट असते ते आपल्याला स्प्रेड करायची असतं मोठ्या एरियामध्ये, म्हणून त्या ठिकाणी कॉन्केव्ह लेन्सचा यूज केला जातो. नेक्स्ट ॲप्लिकेशन, मेडिकल इक्विपमेंट, स्कॅनर, CD प्लेअर. काही मेडिकल इक्विपमेंट, स्कॅनर, CD प्लेअर यामध्ये लेझर लाईटचा यूज केला जातो. ही लेझर लाईट कंट्रोल करण्यासाठी किंवा स्प्रेड करण्यासाठी आपण कॉन्केव्ह लेन्सचा यूज करू शकतो. सो या इन्स्ट्रुमेंट्समध्ये मेडिकल इक्विपमेंट म्हणा किंवा स्कॅनर म्हणा किंवा CD प्लेअर म्हणा, यामध्ये कॉन्केव्ह लेन्सचा यूज केला जातो. सो दॅट लेझर लाईट आपण कंट्रोल करू शकतो किंवा स्प्रेड करू शकतो आणि सो दॅट आपण हे इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली वर्क करू शकतो. ठीक आहे. दिस इज नेक्स्ट ॲप्लिकेशन. देन वन मोर ॲप्लिकेशन इज देअर, कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप. कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप यामध्ये सुद्धा कॉन्केव्ह लेन्सचा यूज केला जातो. मेजरली यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केला जातो. मेजर यूज असतो कॉन्व्हेक्स लेन्सचा, बट अलॉंग विथ कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्केव्ह लेन्सेस आर यूज. कॉन्केव्ह लेन्सेस सुद्धा यूज केले जातात कशासाठी, टू गेट गुड क्वालिटी इमेज और गुड इमेज क्वालिटी. सो कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप यामध्ये मेजरली कॉन्व्हेक्स लेन्सचा जरी यूज असला तरी कॉन्केव्ह लेन्स सुद्धा तिथे असतात टू गेट गुड इमेज क्वालिटी. तर एवढे 4-5 ॲप्लिकेशन तुम्ही मेन्शन करू शकता. क्लिअर आहे. यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जिंग लेन्स आहे, म्हणून ज्या ठिकाणी लाईटच्या डायव्हर्जन्सचा यूज आपण करू शकतो अशा ॲप्लिकेशनमध्ये याचा यूज होतो. फर्स्ट, टू करेक्ट नियर साइटेडनेस और मायोपिया, देन पीपहोल, देन टॉर्च, देन स्कॅनर, CD प्लेअर की ज्यामध्ये लेझर लाईटचा आपण यूज केलेला असतो. सो लेझर लाईट कंट्रोल करण्यासाठी किंवा स्प्रेड करण्यासाठी कॉन्केव्ह लेन्सचा यूज होतो. अँड देन कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप हे तुम्ही दोन्ही ठिकाणी लिहू शकता. कॉन्केव्हमध्ये सुद्धा लिहू शकता, कॉन्व्हेक्समध्ये सुद्धा लिहू शकता. यामध्ये मेजरली कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केलेला असतो, बट कॉन्केव्ह लेन्स सुद्धा तिथे प्रेझेंट असतात. ते होते युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस. आता लगेच बघूया आपण यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस. सो कॉन्व्हेक्स लेन्स मेजरली मायक्रोस्कोप, टेलिस्कोप यामध्ये यूज केला जातो. यूज ऑफ
कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय, त्याला आपण काय बोलतो, कॉन्व्हर्जिंग लेन्स. फर्स्ट ॲप्लिकेशन मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपमध्ये आपण बघूया सिंपल मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप तुम्ही सगळ्यांनी लॅबमध्ये बघितलेला आहे. इनफॅक्ट तुम्ही काही एक्सपेरिमेंटमध्ये मायक्रोस्कोपचा यूजसुद्धा केलेला असेल. मायक्रोस्कोपचा एक बेसिक यूज काय असतो, व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट्स विच वी कॅन नॉट सी विथ नेकेड आईज कॅन बी सीन क्लिअरली विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. खूप स्मॉल ऑब्जेक्ट की जे आपण उघड्या डोळ्याने नीट बघू शकत नाही, त्याची डिटेल समजण्यासाठी किंवा डिटेलमध्ये ते ऑब्जेक्ट बघण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा यूज करतो. सो या मायक्रोस्कोपमध्ये आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करतो. कॉन्व्हेक्स लेन्स लगेच समजलं पाहिजे, अशा शेपचा लेन्स असतो, याला आपण बोलतो कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हर्जिंग लेन्स का बोलतो, कारण यामध्ये लाईट रेज कॉन्व्हर्ज होता. सो मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला दोन टाईप बघायचे, एक आहे सिंपल मायक्रोस्कोप, एक आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. दोन्ही ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स यूज होतो. आता थोडा लॉजिकली विचार करा की यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्सचाच यूज का होत असेल. त्यासाठी आपल्याला आठवावं लागेल आपण जे इमेज फॉर्मेशन बघितलेलं आहे, इमेज फॉर्मेशन बिकॉज ऑफ कॉन्केव्ह लेन्स अँड इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्व्हेक्स लेन्स. या इमेज फॉर्मेशनच्या जर तुम्ही केसेस आठवल्या, आपण सुरुवात केलेली कॉन्व्हेक्स लेन्सने. कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आपण अराउंड 6 केसेस बघितलेल्या, 6 डिफरंट केसेस बघितलेल्या. केसेस म्हणजे काय, ऑब्जेक्टची पोझिशन आपण कशी ठेवतो त्याच्या अकॉर्डिंग इमेज फॉर्मेशन कशी चेंज होते, अशा 6 केसेस बघितलेल्या. आणि कॉन्केव्हमध्ये आपण 2च केसेस बघितलेल्या. आठवत आहे, जर आठवत नसेल तर व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघायला वेळ नसेल तर जस्ट टेक्स्टबुक रेफर करा. टेक्स्टबुकमध्ये 2 टेबल दिलेले आहे. त्यामध्ये टेबलमध्ये तुम्हाला साईज ऑफ इमेज हा कॉलम बघायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही कॉन्केव्ह लेन्सचा टेबल बघाल त्यामध्ये तुम्हाला दिसेल की ज्या 2 केसेस आपण बघितलेल्या त्यामध्ये साईज ऑफ इमेज, इमेजची साईज आपल्याला कशी मिळाली, एका केसमध्ये स्मॉल साईजचा इमेज मिळालेला, एका केसमध्ये पॉईंट साईजची इमेज आपल्याला मिळालेली. आणि कॉन्व्हेक्स लेन्स जर बघितला तुम्ही, तो जो टेबल बघितला त्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट सगळ्या टाईपची इमेज साईज मिळालेली आहे. म्हणजे ऑब्जेक्टच्या साईजची इमेजसुद्धा मिळालेली आहे, ऑब्जेक्टपेक्षा लहान इमेज मिळालेली आहे, पॉईंट साईज इमेज मिळालेली आहे, ऑब्जेक्टपेक्षा मोठीसुद्धा इमेज मिळालेली आहे. हे मी का सांगत आहे, कारण आपण मायक्रोस्कोपचा विचार करत आहोत. मायक्रोस्कोप म्हणजे काय, थोडक्यात काय की एक छोटा ऑब्जेक्ट आहे, तुम्हाला मोठा करून बघायचा आहे किंवा त्या छोट्या ऑब्जेक्टची मला मोठी इमेज बघायची. मोठी इमेज या ठिकाणी पॉसिबल आहे का, या ठिकाणी इमेज नेहमी स्मॉल किंवा पॉईंट साईज मिळत आहे. म्हणजे इथे ऑब्व्हियसली कॉन्केव्ह लेन्सचा तर यूज नाही आहे. आपल्याला विचार करावा कॉन्व्हेक्स लेन्स, कारण कॉन्व्हेक्स लेन्समध्ये अशा 2 केसेस आपण बघितल्या की ज्या ठिकाणी आपल्याला व्हेरी लार्ज इमेज मिळत होती. टेबल रेफर करा, खालचे जे 2 रोज आहे तिथे तुम्हाला त्या 2 केसेस दिसतील की ज्याच्यामध्ये आपल्याला मोठी इमेज मिळत होती. आपल्याला मोठी इमेज पाहिजे आहे, ऑब्जेक्ट आपल्याला मोठा दिसला पाहिजे, म्हणजे ऑब्जेक्टची आपल्याला मोठी इमेज पाहिजे, म्हणून आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा इथे यूज करतो. ठीक आहे, हे एक्सप्लेन करण्याची गरज नाही किंवा आन्सरमध्ये लिहिण्याची गरज नाही, बट आपण इथे कॉन्व्हेक्स लेन्सचाच का यूज करत आहोत, आपण इमेज फॉर्मेशनला त्याला कसं रिलेट करू शकतो त्यासाठी हे मी सांगत आहे. सो त्यामध्ये ज्या 2 केसेस होत्या, 2 केसेस कोणत्या होत्या की फर्स्ट केस होती की ज्यावेळेस ऑब्जेक्ट ऑप्टिकल सेंटर आणि फोकस याच्यामध्ये होता किंवा वेन ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन O अँड F1. आणि सेकंड केस होती वेन ऑब्जेक्ट इज ॲट F1 म्हणजे फोकसवर होता. तर या केसेसमध्ये आपल्याला मोठी इमेज मिळत होती, मॅग्निफाईड इमेज मिळत होती. जर ऑब्जेक्ट फोकसला असेल त्या केसमध्ये आपल्याला लार्ज इमेज मिळत होती, रिअल इमेज मिळत होती आणि इन्व्हर्टेड इमेज मिळत होती. आणि या केसमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट क्लोज टू लेन्स असेल, म्हणजे ऑब्जेक्ट इज इन बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस, त्या केसमध्ये आपल्याला लार्ज इमेज मिळते, इरेक्ट इमेज मिळते आणि व्हर्च्युअल इमेज मिळत आहे. ठीक आहे, म्हणून या प्रॉपर्टीचा यूज करून किंवा याच्या अकॉर्डिंग असा कॉन्व्हेक्स लेन्स यूज केला जातो की या कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ खूप स्मॉल आहे. स्मॉल फोकल लेंथचा कॉन्व्हेक्स लेन्स सिंपल मायक्रोस्कोपमध्ये यूज केला जातो. ठीक आहे, सिंपल मायक्रोस्कोपमध्ये काय यूज केला जातो, कॉन्व्हेक्स लेन्स विच इज हॅव्हिंग स्मॉल फोकल लेंथ. फोकल लेंथ स्मॉल का, सो दॅट इट कॅन बेंड रेज मोर, सो दॅट लाईट रेट जास्त बेंड होऊ शकतात, त्यासाठी स्मॉल फोकल लेंथचा एक कॉन्व्हेक्स लेन्स इथे यूज केलेली असते. किंवा सिंपल मायक्रोस्कोपला अजून असंही बोलता मॅग्निफाईंग ग्लास, मॅग्निफाईंग ग्लास किंवा मॅग्निफाईंग लेन्स. सिंपल मायक्रोस्कोपला मॅग्निफाईंग लेन्ससुद्धा बोलता. यामध्ये एकच कॉन्व्हेक्स लेन्स यूज केलेला असो की ज्याची फोकल लेंथ स्मॉल असते. यामुळे काय होणार आहे, पोझिशन अशा पद्धतीने केलेली असते किंवा ऑब्जेक्ट अशा पद्धतीने तिथे ठेवला जातो की जेणेकरून आपल्याला लार्ज, इरेक्ट आणि व्हर्च्युअल इमेज मिळेल. तर सिंपल मायक्रोस्कोपचा यूज करून आपण 20 टाइम्स लार्ज इमेज मिळू शकतो. म्हणजे ऑब्जेक्टची जी साईज असेल त्याच्या 20 टाईमपर्यंत आपण मोठी इमेज इथे मिळवू शकतो. सो दिस इज सिंपल मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोपमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, एकच लेन्स यूज केला असतो. कोणता लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स एकच यूज केलेला असतो, याला आपण बोलतो मॅग्निफाईंग लेन्स. यामध्ये आपल्याला 20 टाइम्स लार्ज इमेजसुद्धा मिळू शकते. इमेज आपल्याला कशी मिळणार, लार्ज, इरेक्ट अँड व्हर्च्युअल. याचं ॲप्लिकेशन कुठे होतं,
वॉच रिपेअरमध्ये जे घड्याळ दुरुस्ती करतात त्या ठिकाणी याचा यूज केला जातो, या मॅग्निफाईंग लेन्सचा यूज केला जातो. सो यामध्ये आपण ॲप्लिकेशन लिहू शकतो वॉच रिपेअर. ओके. त्यानंतर ज्वेलर्स जे असतात ते जेम्स चेक करण्यासाठी, त्याच्या जेम्स म्हणजे काय, हिरे किंवा रत्न, ते चेक करण्यासाठी त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स आहे का ते चेक करण्यासाठी या मॅग्निफाईंग लेन्सचा यूज करतात. तर सिम्पल मायक्रोस्कोपबद्दल आपल्याला फक्त एवढंच लिहायचं आहे. आता ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही मायक्रोस्कोपचा विचार केला तर हा टॉपिक खूप डिटेलमध्ये असणार आहे, बट आपण फक्त लेन्सच्या दृष्टीने विचार करत आहोत, त्यामुळे आपल्याला फक्त लेन्स रिलेटेड गोष्टी इथे मेन्शन करायच्या आहे. सो फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स काय, कॉन्व्हेक्स लेन्सेस आर यूज्ड इन सिम्पल मायक्रोस्कोप. ठीक आहे. एकच लेन्स यूज केलेली असते ज्याची स्मॉल फोकल लेंथ असते, 20 टाइम्स लार्ज इमेज मिळणार आहे, त्याचे ॲप्लिकेशन मेन्शन करायचे आहे, त्याला अजून आपण बोलतो मॅग्निफाईंग ग्लास. ठीक आहे. त्यानंतर बाकी आता ही रे डायग्राम तर एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे, हे तर आपल्याला माहिती की सपोज PQ हा ऑब्जेक्ट आहे. ओके. PQ ऑब्जेक्ट आहे, आपण 2 रेज आपल्याला मिनिमम पाहिजे असतात. आपण P पॉईंटपासून निघालेली एक रे ही कन्सिडर केली, एक रे ही कन्सिडर केली, ऑप्टिकल सेंटरमध्ये ॲज इट इज पास होणार आणि इथून अशी ही असणार आहे रिफ्रॅक्टेड रे. आणि त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट कसा दिसणार आहे, हा ऑब्जेक्ट आपल्याला दिसणार आहे असा एक्सटेंड जर मी केला असे. ठीक आहे. या ठिकाणी म्हणून दिस इज व्हर्च्युअल इमेज, कारण रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करत नाही आहे, इरेक्ट आहे आणि ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा मोठ्या साईजची इमेज आपल्याला मिळत आहे. ठीक आहे. एवढं एक्सप्लेन करण्याची गरज नाही, फक्त एवढी एक रे डायग्राम जरी काढली तरी सफिशियंट आहे. नाव सेकंड ॲप्लिकेशन इज कंपाऊंड मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप आहे म्हणजेच काय, मॅग्निफिकेशन तर इथे सुद्धा होणार आहे. सिम्पलने हा कंपाऊंड आहे. कंपाऊंड म्हणजे काय, याच्या पुढची केस असणार आहे. पुढची केस म्हणजे काय, इथे 2 लेन्सेसचा यूज केला जातो. दोन्ही कोणते लेन्सेस आहे, कॉन्व्हेक्स लेन्सेस आहे. आपल्याला मॅग्निफिकेशनच पाहिजे, मॅग्निफिकेशन फक्त पॉसिबल आहे कॉन्व्हेक्स लेन्ससाठी, त्यामुळे इथे दोन्ही लेन्सेस यूज केलेले आहे कॉन्व्हेक्स लेन्स. सो कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज का असतो, किंवा कंपाऊंड जर सिम्पल मायक्रोस्कोप आहे मग कंपाऊंड मायक्रोस्कोपची गरज का पडली, कारण सिम्पल मायक्रोस्कोप आपण म्हणतो की इमेज आपल्याला जी मिळते ती 20 टाइम लार्जर इमेज आपल्याला मिळू शकते, बट काही वेळेस आपल्याला यापेक्षा जास्त मॅग्निफिकेशनची गरज असते. फॉर एक्झाम्पल काही ब्लड सेल असतात किंवा काही बॅक्टेरिया असतात की जे आपल्याला ज्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या ऑब्जेक्टची किंवा त्या वस्तूंची मोठी इमेज पाहिजे असते, जी इमेज मिळवणं सिम्पल मायक्रोस्कोपचा यूज करून पॉसिबल नसतं. मग अशा केसमध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज केला जातो. तर हा कंपाऊंड मायक्रोस्कोप तुमच्या लॅबमध्ये तुम्ही बघितलेला असेल. एक त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक आयपीस असतो जिथून आपण बघतो, एक अशी एक मेटॅलिक ट्यूब असते, त्या ट्यूबवरती 2 आय पीसेस, हे जे 2 लेन्सेस आहे हे 2 लेन्सेस ॲडजस्ट केलेले असतात आणि त्यानंतर आपण त्या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स ॲडजस्ट करू शकतो. एकदा बघा तुम्ही, कंपाऊंड मायक्रोस्कोप तुमच्या लॅबमध्ये असेल. सो हे जे दोन्ही लेन्सेस असतात ना, याचा जो ॲक्सिस आहे ॲक्सिस एका लाईनवर लाय करतो, अशा पद्धतीने ते अरेंज केलेले असतात. सो व्हॉट इज कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोपचा फर्स्ट ऑफ ऑल कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज केव्हा केला जातो, ज्या केसमध्ये आपण सिम्पल मायक्रोस्कोपचा यूज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल वेन वी हॅव टू ऑब्झर्व ब्लड सेल्स और बैक्टीरिया और एनिमल सेल्स, एनिमल और प्लांट सेल्स की ज्याची साईज खूप स्मॉल असणार आहे आणि ज्याचं मॅग्निफिकेशन आपण सिम्पल मायक्रोस्कोपचा यूज करू शकत नाही किंवा बघू शकत नाही, त्या ठिकाणी कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज होतो. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये अगेन कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केला जातो. 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस असतात, 2 कॉन्व्हेक्स लेन्स असतात. हे ह्या दोघांचे ॲक्सिस एका लाईनवर लाय करताना इथे दिसत आहे तुम्हाला. 2 लेन्स का यूज केले जातात किंवा या 2 लेन्सचा यूज काय असतो. फर्स्ट जो लेन्स असतो याला बोलतो आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स, सेकंड लेन्सला आपण बोलतो आयपीस लेन्स. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणजे काय, जो लेन्स ऑब्जेक्टच्या जवळ असेल त्याला आपण बोलतो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि जो लेन्स आयच्या जवळ असेल त्याला आपण बोलतो आयपीस लेन्स. ठीक आहे. जी वस्तू तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे, फॉर एक्झाम्पल इथे ऑब्जेक्ट म्हणजे काय, इथे एखादा बॅक्टेरिया असेल किंवा एखादा सेल असेल त्याला आपण ऑब्जेक्ट बोलतो. सो या ऑब्जेक्टच्या जवळ जी लेन्स असेल त्याला आपण बोलतो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि त्यानंतर जिथून आपण ऑब्झर्व करत आहोत त्या ठिकाणी जी लेन्स असेल याला आपण बोलतो आयपीस लेन्स. इथे तुम्ही बघू शकता दोघांच्या साईजेस सुद्धा वेगवेगळ्या दाखवलेल्या आहे, एक छोट्या साईजचा एक मोठ्या साईजचा आहे. साईजेस का वेगळा दाखवलेला आहे याचा अर्थ काय, हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स जे आहे याची क्रॉस सेक्शन स्मॉल असणार आहे कम्पेअर टू आयपीस लेन्स. ठीक आहे. याचा क्रॉस सेक्शन स्मॉल असणार आहे ॲज वेल ॲज याची फोकल लेंथसुद्धा स्मॉल असणार आहे. जर या दोघांचं कंपॅरिझन केलं, या लेन्सेसचं कंपॅरिझन केलं, याची साईज तुम्हाला छोटी दिसते, याची साईज मोठी दिसते. असं का, कारण ऑब्जेक्टिव्ह लेन्स याचा क्रॉस सेक्शनसुद्धा स्मॉल असतो आणि फोकल लेंथसुद्धा स्मॉल असते ॲज कम्पेअर टू आयपीस लेन्स. ठीक आहे. इथे आता 2 लेन्सेस आहेत त्यामुळे 2 स्टेजला मॅग्निफिकेशन होणार आहे. कसं होणार आहे, ऑब्जेक्ट सपोज एक बॅक्टेरिया आहे किंवा एखादा सेल आहे, तो मी इथे ठेवणार, दॅट इज द ऑब्जेक्ट. इथे ठेवला, इथे एक लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्समुळे एक इमेज फॉर्म होणार आहे, लाईट रेज अशा दाखवलेले रे डायग्राम दाखवलेली इमेज इथे फॉर्म झाली.
इमेज कशी मिळालेली आहे, हा ऑब्जेक्ट असा होता, इमेज मला अशी मिळाली, इमेज इज मॅग्निफाईड अँड इन्व्हर्टेड. इमेज इज मॅग्निफाईड, मोठी इमेज मिळालेली आहे आणि इन्व्हर्टेड आहे, उलटी इमेज आहे. आता होणार काय, या लेन्सचं तर काम झालं ऑब्जेक्टिव्ह लेन्सचं. आयपीस लेन्ससाठी या सेकंड लेन्ससाठी ही जी इमेज फॉर्म झालेली आहे ना, ही इमेज या लेन्ससाठी ऑब्जेक्ट म्हणून वर्क करेल. ठीक आहे, या लेन्सच्या समोर काय दिसतं, या लेन्सच्या समोर ही वस्तू दिसते, हा ऑब्जेक्ट दिसतोय, म्हणजे या लेन्ससाठी हा ऑब्जेक्ट आहे. बट हा ऑब्जेक्ट म्हणजेच काय, या ओरिजिनल ऑब्जेक्टची फॉर्म झालेली इमेज आहे. सो इमेज फॉर्म बाय फर्स्ट लेन्स और इमेज फॉर्म बाय ऑब्जेक्टिव्ह लेन्स विल ॲक्ट ॲज ऑब्जेक्ट फॉर आयपीस लेन्स. समजलं काय सांगते ते, इथे ऑब्जेक्ट आहे, याची इथे इमेज फॉर्म झाली. आता ही इमेज या आयपीससाठी ऑब्जेक्ट म्हणून वर्क करेल किंवा या आयपीसला काय वाटेल की हाच ऑब्जेक्ट आहे, आणि मग त्यानंतर या ऑब्जेक्टची इमेज फॉर्म होते आणि आपल्याला अशी एक एनलार्ज इमेज इथे मिळते. आपल्याला तेच पाहिजे, मायक्रोस्कोप म्हणजे इमेज आपल्याला कशी पाहिजे, इमेज आपल्याला मोठी मिळाली पाहिजे, एनलार्ज इमेज पाहिजे, तर ही इमेज इथे अशी फॉर्म होते. सो दिस इज वर्किंग ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. सो हे दोन जे लेन्सेस आहे, हे लेन्सेस एकत्र वर्क करतात जेणेकरून आपल्याला एक मॅग्निफाईड किंवा मोठी इमेज मिळते. क्लिअर आहे. यामध्ये सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप दोन्ही ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स यूज केलेला आहे. सिंपलमध्ये 1, कंपाऊंडमध्ये 2. दोघांच्या साईजेस तुम्हाला लहान मोठ्या दाखवायच्या का, कारण एकाची क्रॉस सेक्शन आणि फोकल लेंथ लहान असणार आहे दुसऱ्याच्या कंपॅरिझनमध्ये. आणि बाकी मग एक्सप्लेन करायचं की इथे ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, इथे इमेज फॉर्म झाली, ही ऑब्जेक्टची जी इमेज फॉर्म झाली ती या आयपीस लेन्ससाठी ऑब्जेक्ट म्हणून वर्क होईल, आणि मग त्यानंतर या ऑब्जेक्टची इमेज इथे फॉर्म होते. ही जी इमेज जर तुम्ही बघितली ही मोठी इमेज फॉर्म होते, म्हणजेच काय आपल्याला जो ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट मॅग्निफाईड फॉर्ममध्ये दिसतो. नेक्स्ट ॲप्लिकेशन टेलिस्कोप. यामध्ये सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केलेला असतो. टेलिस्कोप म्हणजे काय, याला आपण मराठीमध्ये बोलतो दुर्बीण किंवा दूरदर्शी. टेलिस्कोपचा यूज आपण केव्हा करतो, टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट. असे ऑब्जेक्ट की जे आपल्यापासून खूप जास्त अंतरावर आहे, आपण ते क्लिअरली बघू शकत नाही. फॉर एक्झाम्पल स्टार, प्लॅनेट किंवा गॅलेक्सीज, असे ऑब्जेक्ट बघण्यासाठी किंवा असे ऑब्जेक्ट मॅग्निफाईड फॉर्ममध्ये किंवा क्लिअरली बघण्यासाठी आपण टेलिस्कोपचा यूज करतो. आता टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला टेलिस्कोपच्या 2 टाईप दिलेले आहे. ॲक्च्युअलमध्ये याच्या अजूनही काही कॅटेगरीज असतात, अजून वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण त्याला डिवाईड करू शकतो. बट त्यामध्ये कोणते पार्ट यूज केलेले आहे त्यानुसार 2 टाईप दिलेले आहे. फर्स्ट दिलेला आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, दुसरा दिलेला आहे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप यामध्ये लेन्सेसचा यूज केला जातो. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप यामध्ये मिरर आणि लेन्सेसचा यूज केला जातो. आपण लेन्सवर फोकस करत आहोत त्यामुळे आपण फक्त रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपचा विचार इथे करणार आहोत. तर इथे जर तुम्ही बघितलं इथे 2 लेन्सेस दिसत आहे, दोन्ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे. यामध्ये सायझेस बघा, सायझेस वेगवेगळे आहे. आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपचा अभ्यास केलेला, त्यामध्ये सुद्धा आपण 2 कॉन्व्हेक्स लेन्स बघितलेले, दोघांची साईज वेगवेगळी होती. यामध्ये 2 लेन्सेस आहे, एक आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स, एक आहे आयपीस लेन्स. ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणजेच काय, लेन्स इथे ऑब्जेक्टच्या जवळ जो लेन्स असणार आहे त्याला आपण बोलतो ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आणि आय जवळ किंवा ऑब्झर्वरच्या जवळ जो लेन्स असणार आहे त्याला आपण बोलतो आयपीस लेन्स. इथे जर बघितले हे दोन्ही या दोघांचे जे ॲक्सिस आहे ते एका लाईनवर लाई करत आहे. तर हे दोन्ही एका मेटॅलिक पाईपवरती अलाइन केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स आपण ॲडजस्ट करू शकतो. दोघांची साईज लहान मोठी आहे, यावरून आपण म्हणू शकतो की हा जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे याची डायमीटर लार्ज आहे आणि याची फोकल लेंथसुद्धा जास्त आहे. ठीक आहे, फोकल लेंथ जास्त आहे आणि याची डायमीटर कमी आहे कंपॅरेटिव्हली स्मॉलर डायमीटर आणि स्मॉलर फोकल लेंथ. ठीक आहे, ऑब्जेक्टच्या जवळ जो लेन्स आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स त्याची डायमीटर जास्त आहे, कारण लांब ऑब्जेक्ट खूप जास्त अंतरावर आहे, त्यापासून येणारे रेस कलेक्ट करायचे, म्हणून मी इथे एरिया जास्त पाहिजे असणार आहे, म्हणून याची डायमीटर जास्त ठेवलेली आहे. इथे सुद्धा अगेन सेम होणार आहे. ऑब्जेक्ट असणार आहे, दूरवर कुठेतरी ऑब्जेक्ट असणार, तिथून लाईट रेज येणार, त्यानंतर इथे इमेज फॉर्म होणार आहे. आता हा जो सेकंड लेन्स आहे आयपीस लेन्स, या सेकंड लेन्ससाठी ही जी इमेज फॉर्म झालेली आहे ही इमेज या लेन्ससाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करेल. ठीक आहे, ऑब्जेक्ट होता, ऑब्जेक्टची इथे इमेज फॉर्म झाली. फर्स्टनी जी इमेज फॉर्म केली ती या सेकंड लेन्ससाठी ॲज ऑब्जेक्ट म्हणून ॲक्ट होईल. हा जो ऑब्जेक्ट आहे याची इमेज नंतर फॉर्म होणार आहे आणि त्यानंतर तो ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअरली किंवा मॅग्निफाईड फॉर्ममध्ये दिसणार आहे. तर अशा पद्धतीने टेलिस्कोप वर्क होतं. ठीक आहे, सिम्पल आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप सारखंच आहे, फक्त त्यामध्ये आयपीस आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्सचे साईज वेगळ्या होत्या. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्स मोठा असतो कारण इथून लाईट रेस कलेक्ट करायचे असतात, त्यामुळे लार्ज डायमीटरचं लेन्स इथे दाखवलेला आहे. इथे आयपीस लेन्स लहान आहे आणि त्यानंतर मॅग्निफाईड फॉर्ममध्ये इमेज आपल्याला मिळते आणि डिस्टंट ऑब्जेक्ट आपल्याला दिसतात. तर हे सगळे होते ॲप्लिकेशन्स ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटसुद्धा मेन्शन करू शकता. कॉन्व्हेक्स लेन्सेस आर यूज्ड इन सम ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स लाईक कॅमेरा, देन प्रोजेक्टर, स्पेक्ट्रोग्राफ एक्सेट्रा. ओके, हे सगळे ॲप्लिकेशन आपण
कॉन्व्हेक्स लेन्ससाठी मेन्शन करू शकतो. अजून एक ॲप्लिकेशन आपण मेन्शन करू शकतो जे आपण विजन करेक्शनसाठी किंवा डिफेक्ट ऑफ विजन करेक्शनसाठी बघितलेला. सो दिस कॉन्व्हेक्स लेन्सेस आर यूज्ड इन स्पेक्टॅकल्स टू करेक्ट फार साइटेडनेस और फार साइटेडनेस, त्याला आपण बोलतो हायपरमेट्रोपिया. हे सगळे ॲप्लिकेशन आपण कॉन्व्हेक्स लेन्सच्या अंडर लिहू शकतो. चॅप्टरच्या आपण अगदी एंडला येऊन पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला फक्त 2च टॉपिक कव्हर करायचे आहे. फर्स्ट पर्सिस्टन्स ऑफ विजन, सेकंड कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो रंग आंधळेपणा, हा कलर ब्लाइंडनेस कशामुळे येतो याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो फर्स्ट टॉपिक पर्सिस्टन्स ऑफ विजन. पर्सिस्टन्सचा अर्थ काय असतो याला आपण मराठीमध्ये बोलतो, पर्सिस्टन्स म्हणजे चिकाटी किंवा एकसारखेपणा किंवा त्याला आपण बोलतो सातत्य. पर्सिस्टन्स ऑफ विजन समजण्यासाठी अगदी 2 सिंपल एक्झाम्पल, फॅमिलियर एक्झाम्पल जे आपल्याला माहिती आहे ते आपण डिस्कस करूया. फर्स्ट एक्झाम्पल, एक अगरबत्ती घ्यायची, ठीक आहे, पेटलेली अगरबत्ती घ्यायची. त्या अगरबत्तीची काडी हातात धरायची आणि ती अगरबत्ती अशी जोरात गोल आकारामध्ये किंवा सर्कलच्या फॉर्ममध्ये ती अशी मूव्ह करायची. त्या केसमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, ज्यावेळेस पेटलेली अगरबत्ती तुम्ही सर्कलच्या फॉर्ममध्ये अशी मूव्ह करता त्यावेळेस तुम्हाला असं दिसेल की तिथे एक ऑरेंज कलरचं सर्कल फॉर्म होते. ऑरेंज कलरचं म्हणजे काय, अगरबत्तीचे जे पुढचं जळणारं टोक असतं, सो एक ऑरेंज कलरचं सर्कल तुम्हाला फॉर्म झालेलं दिसेल. सेकंड एक्झाम्पल, आपण लहान असताना हा खेळ बऱ्याचदा खेळलेलो असेल. आपण काय करायचो की एक पुठ्ठा घ्यायचो, त्या पुठ्ठ्याच्या एका साईडला एक आपण पक्षी काढायचो आणि दुसऱ्या साईडला त्याचा पिंजरा काढायचो. आठवतोय हा गेम? एक पुठ्ठा कार्डबोर्ड, त्याच्या एका साईडला एक बर्ड आणि एका साईडला त्याची केज काढायचो आणि त्या पुठ्ठ्याला आपण दोन्ही साईडला 2 दोऱ्या लावायचो आणि त्यानंतर ते आपण स्पिन करायचो, गोल गोल फिरवायचो. त्या केसमध्ये आपल्याला काय दिसायचं की तो जो पक्षी आहे तो पक्षी त्या पिंजऱ्यात आपल्याला दिसतो किंवा पक्षी आणि पिंजरा दोघं एकत्र दिसायचे. आठवतंय? हा गेम आपण खेळलेला. मी असं का होतं, या दोन्ही केसमध्ये होत काय, जेव्हा आपण अगरबत्ती गोल फिरवतोय, अगरबत्ती तर ज्यावेळेस गोल फिरते तर आपल्याला असं दिसते की तिथे एक ऑरेंज कलरचा सर्कल फॉर्म होतोय, आपल्याला तसा भास होतोय. ठीक आहे, इथे आपल्याला काय असा भास होतो की तिथे एक सर्कल फॉर्म होतोय. सेकंड केसमध्ये ज्यावेळेस आपण तो पुठ्ठा स्पिन करतोय त्यावेळेस आपल्याला असा भास होतो की तो जो पक्षी आहे तो पक्षी त्या पिंजऱ्यामध्ये आहे, हा सुद्धा आपल्याला भास होत आहे. तर हा जो भास असतो किंवा हे जे इल्युजन असतं, हे इल्युजन कशामुळे होतं, हे इल्युजन होतं बिकॉज ऑफ पर्सिस्टन्स ऑफ विजन. एक्झाम्पल समजले काय सांगण्याचा प्रयत्न करते की पर्सिस्टन्स ह्या दोन्ही केसमध्ये आपल्याला कसला तरी भास होत आहे, काहीतरी ऑप्टिकल इल्युजन आपल्याला होते. हे जे ऑप्टिकल इल्युजन असतं यालाच आपण बोलतो पर्सिस्टन्स ऑफ विजन. मग पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हणजे नेमकं काय किंवा एक्झॅक्टली हे कशामुळे होतं. तर आपण ज्यावेळेस आय स्ट्रक्चर बघितलं किंवा आता लेन्स चॅप्टरमध्ये आपण बघत आहोत की इमेज कशी फॉर्म होते ह्युमन आईजमध्ये, त्यामध्ये आपण बघितलं की एक इम्पॉर्टंट पार्ट असतो, एक स्क्रीन असते, त्या स्क्रीनला आपण बोलतो रेटिना. बरोबर? ह्या रेटिनावरती ऑब्जेक्टची इमेज फॉर्म होते. इथे हा असा एक पोर्शन होता ना आय स्ट्रक्चरमध्ये, या रेटिनावरती ऑब्जेक्टची इमेज फॉर्म होते. त्यानंतर ब्रेन सिग्नल प्रोसेस करतो आणि त्यानंतर तो आपल्याला ऑब्जेक्ट दिसतो. सपोज हा जो पेन आहे, हा पेन जर मी असं डोळ्यासमोर ठेवला, ठीक आहे, ह्या पेनची इमेज माझ्या डोळ्यामध्ये असणार, रेटिनामध्ये फॉर्म होणार, ब्रेनला सिग्नल जाणार, मला समजणार की हा पेन आहे. बरोबर? सपोज हा पेन जर मी बाजूला केला, हा पेन बाजूला केला तर इमेज सुद्धा गायब होणार आहे. करेक्ट? लॉजिकल आहे की ऑब्जेक्ट समोर आहे त्याची इमेज फॉर्म होणार, ऑब्जेक्ट जर मी दूर केला तर ऑब्जेक्टची इमेज सुद्धा जाणार आहे. बट या केसमध्ये ज्यावेळेस ही ऑब्जेक्टची इमेज डिसअपियर होते, ज्यावेळेस मी हा पेन माझ्या नजरेसमोरून बाजूला करते, ऑब्जेक्टची जी इमेज गायब होते, ही इमेज अगदी लगेचच्या लगेच किंवा इन्स्टंटेनियसली गायब होत नाही, म्हणजे त्या क्षणी गायब होत नाही. तर ज्या ऑब्जेक्टची इमेज माझ्या रेटिनावरती फॉर्म झालेली आहे, ही इमेज काही छोट्याशा टाईमसाठी तिथे राहते, तिथे टिकून राहते आणि हा टाईम पिरियड असतो 1/16 ऑफ सेकंड. समजते काय सांगते? ऑब्जेक्ट आहे, मला दिसतोय कारण माझ्या रेटिनावरती याची इमेज फॉर्म होते. हा ऑब्जेक्ट जर मी बाजूला केला तर रेटिनावर फॉर्म झालेली इमेज सुद्धा गायब होणार आहे. बट इमेज डिसअपियर लगेचच्या लगेच होत नाही, म्हणजे त्या क्षणी लगेच तात्काळ ते होत नाही, इन्स्टंटेनियसली इमेज डिसअपियर होत नाही. तर काही स्मॉल टाईमसाठी, अगदी थोड्या टाईमसाठी ही जी इमेज असते, जरी मी हे ऑब्जेक्ट डोळ्यासमोर दूर केला तरी या ऑब्जेक्टची माझ्या रेटिनामध्ये फॉर्म झालेली इमेज काही स्मॉल टाईमसाठी तिथेच राहते आणि त्यामुळे काय होतं, हा जो टाईम पिरियड आहे, हा टाईम पिरियड आहे 1/16 ऑफ सेकंड. त्यामुळे एकदम थोड्याशा टाईमसाठी जरी हा ऑब्जेक्ट मी डोळ्यासमोर बाजूला केलेला आहे, जरी हा पेन मी डोळ्यासमोर बाजूला केलेला आहे, तरी सुद्धा मला या पेनची इमेज माझ्या रेटिनावरती फॉर्म झालेली दिसते किंवा रेटिनामध्ये ही इमेज फॉर्म झालेली राहते. यालाच आपण बोलतो पर्सिस्टन्स ऑफ विजन. आता याचा आणि 2 एक्झाम्पलचा काय संबंध आहे? ज्यावेळेस आपण अगरबत्ती अशी सर्कलमध्ये मूव्ह करत होतो, आपण अगदी फास्ट मूव्ह करत होतो,
सो सपोज अगरबत्तीचं इथे टिप होतं, टोक इथे होतं, ठीक आहे. माझ्या ब्रेनला ऑरेंज कलर दिसला किंवा माझ्या ब्रेनला समजलं की रेटिनावर इमेज फॉर्म झाली की इथे काहीतरी मला दिसत आहे. अगरबत्ती आपण इतकी फास्ट फिरवतो की आता याची पोझिशन इथे होणार आहे, बट ही इमेज काही स्मॉल टाईमसाठी माझ्या रेटिनावर राहते आणि त्यानंतर लगेच पोझिशन चेंज होते. याची इमेज फॉर्म होणार, ती काही स्मॉल टाईमसाठी राहणार, पुढे जाणार, याची इमेज फॉर्म होणार, ती काही टाईमसाठी राहणार आहे. त्यामुळे काय होतं की ब्रेन या सक्सेसिव्ह ज्या इमेजेस आहे याच्यामध्ये फरक किंवा डिस्टिंग्विश करू शकत नाही आणि त्यामुळे असं एकसारखं म्हणून मग मला असं एक सर्कल दिसतो. त्याच पद्धतीने जे आपण केज आणि बर्डचं एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये सुद्धा आपल्याला बर्ड आणि केज दोघं एकत्र दिसतं. असं का दिसतं? कारण हे स्पिनिंग इतकं फास्ट असतं की माझ्या आईच्या रेटिनावरती बर्डची इमेज फॉर्म होते, केजची इमेज फॉर्म होते, बर्डची फॉर्म होते, केजची इमेज फॉर्म होते. प्रत्येक इमेज 1/16 ऑफ सेकंडसाठी रेटिनावर राहत आहे. त्यामुळे काय होतं की हे दोन इमेजेसमध्ये फरक समजत नाही, असं वाटतं की ह्या दोन इमेजेस एकमेकांना ओव्हरलॅप करतात आणि त्यामुळे आपल्याला तो बर्ड आणि ते केज एकत्र दिसतो किंवा तो बर्ड जो आहे तो केजमध्ये असं आपल्याला भास होतो किंवा असं आपल्याला फील होतो. यालाच आपण बोलतो पर्सिस्टन्स ऑफ विजन. आता बघा 1 सेकंड हा टाईम एवढा लहान आहे, त्याचा 1/16 म्हणजे 1 सेकंडचा 1/16 म्हणजे 1/16 ऑफ सेकंड एवढा स्मॉल टाईमसाठी रेटिनावरती इमेज राहत आहे जरी ऑब्जेक्ट रिमूव्ह केला तरी, आणि त्यामुळे पर्सिस्टन्स ऑफ विजन येतं आणि त्यामुळे आपल्याला असा भास होतो. सो पर्सिस्टन्स ऑफ विजन याला आपण बोलू शकतो दिस इज ऑप्टिकल इल्युजन वेअर इमेज रिमेन्स इन अ विजन फॉर स्मॉलर टाईम आफ्टर ॲक्च्युअल इमेज इज गॉन. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांना झालेला भास की ज्यामध्ये इमेज राहते काही स्मॉल टाईमसाठी इवन इफ ॲक्च्युअल इमेज इज गॉन. ॲक्च्युअल इमेज गेली तरीसुद्धा काही टाईमसाठी इमेज विजनमध्ये राहते, याला आपण बोलतो पर्सिस्टन्स ऑफ विजन. पेन होता, पेन मी डोळ्यासमोर बाजूला केला, इमेज तर गेलेली आहे बट तरीसुद्धा काही स्मॉल टाईमसाठी ही जी आधी इमेज फॉर्म झालेली होती ती इमेज माझ्या विजनमध्ये आहे, यालाच आपण बोलतो पर्सिस्टन्स ऑफ विजन. समजलं पर्सिस्टन्स ऑफ विजनचा अर्थ काय? त्याचं रिझन काय? हेच की आपल्या रेटिनावरती कोणत्याही ऑब्जेक्टची इमेज एवढ्या टाईमसाठी राहते आणि त्यामुळे आपल्याला असा भास होतो की जसे दोन एक्झाम्पल आपण बघितले केज आणि बर्डचा आणि त्यानंतर ते अगरबत्तीचं, ह्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये पर्सिस्टन्स ऑफ विजनमुळे आपल्याला तसे भास होतात. क्लिअर आहे? पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हणजे काय अगदी छोटा टॉपिक होता. यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट टॉपिक दॅट इज कलर ब्लाइंडनेस ऑर हाऊ डू वी परसिव्ह दी कलर्स. ह्युमन आय लेन्सेसचा आपण अभ्यास केलेला, त्यावेळेस आपण बघितलं की आय लेन्सेसमध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट असतो, एक स्क्रीन असते, या स्क्रीनला आपण बोलतो रेटिना, बरोबर? याला आपण बोलतो रेटिना आणि या रेटिनावरती इमेज फॉर्म होते. हे रेटिना बनलेला असतो. रेटिना इज मेड अप ऑफ नंबर ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. असे सेल्स की जे लाईटला सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस लाईट पडेल त्यावेळेस इलेक्ट्रिकल सिग्नल ब्रेनपर्यंत पोहोचणार आहे, मग त्यानंतर ब्रेन प्रोसेसिंग करून आपल्याला विजन येते किंवा आपल्याला एखादं ऑब्जेक्ट काय आहे ते समजतं. सो दिस रेटिना इज मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. दिस सेल्स कॅन फर्दर बी क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. हे सेल आपण 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करू शकतो. फर्स्ट रॉड शेप्ड सेल आणि सेकंड आहे कोन शेप्ड सेल. तो त्याचा शेप कसा आहे त्याच्या अकॉर्डिंग 2 कॅटेगरीमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. एक आहे रॉड लाईक और रॉड शेप्ड सेल आणि दुसरा आहे कोन लाईक और कोन शेप सेल किंवा कोनिकल सेल. ठीक आहे. हे जे रेटिनामध्ये जे लाईट सेन्सिटिव्ह सेल्स असतात याला आपण 2 कॅटेगरीमध्ये मेन्शन करू शकतो, रॉड शेप आणि कोन शेप. हे 2 कॅटेगरी आहे, 2 टाईपचे सेल आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं फंक्शन असतं. सो रॉड शेप सेल दे रिस्पॉन्ड टू इंटेन्सिटी ऑफ लाईट आणि कोनिकल सेल दे रिस्पॉन्ड टू कलर्स. म्हणजे काय? रॉड शेप सेलमुळे आपल्याला समजतं की लाईटची इंटेन्सिटी किती आहे, लाईट ब्राईट आहे का लाईट डीम आहे, फेंट आहे, ते आपल्याला समजतं बिकॉज ऑफ रॉड शेप सेल. आणि कोन शेप सेलमुळे आपल्याला कलर समजतात आणि त्यामुळे या लाईट सेन्सिटिव्ह सेलमुळे म्हणजे ह्या दोन्ही सेलमुळे आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची इमेज दिसते किंवा तो ऑब्जेक्ट आपल्याला समजतो. आता हे जे रॉड शेप सेल आहे हे इंटेन्सिटीला रिस्पॉन्ड करतात, म्हणजे लाईटच्या तीव्रतेला ते रिस्पॉन्ड करतात, त्यामुळे आपल्याला समजतं. So these cells give us information about brightness and dimness of light. लाईट किती ब्राईट आहे किंवा लाईट किती डीम आहे याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते बिकॉज ऑफ रॉड शेप सेल. ओके. आणि हे जे रॉड शेप सेल असतात हे लाईटमध्ये सुद्धा काम करतात किंवा असं आपण बोलू शकतो ब्राईट लाईटमध्ये सुद्धा काम करतात आणि फेंट लाईटमध्ये सुद्धा काम करतात. बट हे जे सेल असतात कोन शेप सेल हे फेंट लाईटमध्ये काम करत नाही, हे फक्त ब्राईट लाईट असेल त्यावेळेस काम करतात. त्यामुळे बघा बऱ्याचदा
ज्यावेळेस अंधारामध्ये किंवा लाईट अगदी डीम असतो त्या केसमध्ये एखादी वस्तू जर तुम्ही बघत असाल ती वस्तू तुम्हाला दिसते बट त्याचा कलर तुम्हाला समजत नाही. का कलर समजत नाही? कारण अंधारामध्ये किंवा फेंट लाईटमध्ये कोन शेप सेल वर्क करू शकत नाही. कोन शेप सेल कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? कलर आयडेंटिफिकेशनसाठी. आणि त्यामुळे अंधारामध्ये किंवा डीम लाईटमध्ये आपल्याला एखादी वस्तू तर दिसते बट तिचा आपल्याला कलर समजत नाही. समजलं रिझन काय? कलर का समजत नाही? कारण कलर समजण्यासाठी कोन शेप सेल वर्क केले पाहिजे बट अंधारामध्ये किंवा डीम लाईटमध्ये हे कोन शेप सेल वर्क करत नाही. रॉड शेप सेल अंधारात पण काम करतात किंवा डीम लाईटमध्ये पण काम करतात, ब्राईट लाईटमध्ये पण काम करतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बट कोन शेप सेल अंधारामध्ये किंवा फेंट लाईटमध्ये काम करत नाही. त्यामुळे अंधारामध्ये आपल्याला एखादी वस्तू तर दिसू शकते बट आपल्याला त्याचा कलर समजत नाही. ठीक आहे. तर हे दोन सेल्स आहे, कोनिकल सेल किंवा कोन शेप सेल. दे रिस्पॉन्ड डिफरंटली टू डिफरंट कलर्स. हे जे सेल्स असतात हे वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळा त्याचा रिस्पॉन्स असतो. सो दिस सेल्स रिस्पॉन्ड डिफरंटली टू डिफरंट कलर्स लाईक रेड, ग्रीन अँड ब्ल्यू. ठीक आहे. त्यामुळे सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे तो ग्रीन कलरचा आहे. ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट तो ग्रीन कलरचा आहे तर ग्रीन कलरचे करस्पॉन्डिंग जे सेल असतील ते बाकी सेलपेक्षा जास्त ॲक्टिवेट होतील. ग्रीन कलरचे करस्पॉन्डिंग जे सेल असेल ते बाकी सेलपेक्षा जास्त ॲक्टिवेट होतात आणि त्यामुळे आपल्याला समजतं की हा ग्रीन कलर आहे. सपोज रेड कलर बघत असू तर रेड कलरचे करस्पॉन्डिंग जे सेल असतात ते ॲक्टिवेट होतील जास्त आणि त्यामुळे आपल्याला समजतं की ती वस्तू रेड कलरची आहे. बट बऱ्याचदा काय होतं, काही लोकांमध्ये काही हे जे कोन शेप सेल जे असतात काही हे सेल मिसिंग असतात. ठीक आहे. त्यांच्या रेटिनावरती काही सेल मिसिंग असतात. मग अशा केसमध्ये हे लोक असे कलर ओळखू शकत नाही किंवा दोन कलरमध्ये काय फरक आहे डिस्टिंग्विश करू शकत नाही आणि यालाच आपण बोलतो कलर ब्लाइंडनेस, रंग आंधळेपणा. रंग कळत नाही, कलर नीट कळत नाही. तर हे कशामुळे होतं? सिंपल रिझन आहे की त्या लोकांमध्ये हे काही कोन शेप सेल मिसिंग असतात किंवा लॅक करतात आणि त्यामुळे त्यांना कलरमध्ये असणार फरक समजत नाही. यालाच आपण बोलतो रंग आंधळेपणा किंवा कलर ब्लाइंडनेस. सो हे एक रिझन तुम्हाला विचारू शकता की कलर ब्लाइंडनेस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. तर त्यामध्ये तुम्ही सांगणार की कोन शेप सेल काही मिसिंग असतं किंवा लॅक करतात, मग त्या केसमध्ये ते कलरमध्ये असणारा फरक समजू शकत नाही. त्यांचे विजन तर नॉर्मल असते, बाकी सगळं नॉर्मल असतं, त्यांना व्यवस्थित दिसतं, काही नॉर्मल विजन असते त्यांना. बट फक्त प्रॉब्लेम हा असतो की त्यांना कलर ओळखू येत नाही किंवा कलरमध्ये असणारा फरक समजत नाही. यालाच आपण बोलतो कलर ब्लाइंडनेस. तर हे होतं अबाउट हाऊ डू वी परसिव्ह कलर्स अँड व्हॉट इज कलर ब्लाइंडनेस. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की रेटिना लाईट सेन्सिटिव्ह सेल दोन टाईपचे असतात, रॉड आणि कोन. रॉड इंटेन्सिटीला रिस्पॉन्ड करता आणि कोन शेप कलरला रिस्पॉन्ड करता. रॉड शेप सेल लाईटमध्ये ब्राईट लाईटमध्ये पण काम करू शकता, फेंट लाईटमध्ये पण काम करू शकता. बट कोन शेप सेल फक्त ब्राईट लाईटमध्ये काम करता, फेंट किंवा डीम लाईटमध्ये काम करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला फक्त ज्यावेळेस ब्राईट लाईट असेल त्यावेळेस एखाद्या वस्तूचा कलर दिसतो. अंधारामध्ये किंवा डीम लाईटमध्ये आपल्याला ती वस्तू दिसेल बट त्याचा कलर आपल्याला दिसत नाही. वाय? कारण त्या केसमध्ये कोन शेप सेल काम करत नाही. आणि त्यानंतर हे सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता की हे कोन शेप सेल डिफरंट कलरला डिफरंटली रिस्पॉन्ड करतात, रेड, ग्रीन, ब्ल्यू. सो ज्यावेळेस ग्रीन कलरचा सपोज आपण ऑब्जेक्ट बघत आहोत तर ग्रीन कलरचे करस्पॉन्डिंग सेल जास्त ॲक्टिवेट होतील आणि मग आपल्याला समजेल की हा ग्रीन कलर आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहे.